पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी कराडमध्ये 1800 कोटी रुपये दिले. ते म्हणतात ते स्वतः इंजिनियर आहेत. भारत सरकार मंगळावर जाण्यासाठी 400 कोटी खर्च करतं. 1800 कोटीमध्ये आपण 5 वेळा मंगळावर जाऊ शकतो. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, त्यांना जर वेळ असेल तर आम्हाला निधी द्या, आम्ही त्यांना मंगळावर घेऊन जातो. मंगळावर जाणार माझ्या मित्रांचं मी अभिनंदन करतो. मंगळावर जाणारी जी योजना आहे ती 2013 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे आणि नोव्हेंबरमध्ये ते यान सोडलं. दुसरा प्रश्न त्यांनी 1800 कोटी रुपयाचा केला. कराडमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2 विभाग असतात बांधकामाचे. एक जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, तिथं डेप्युटी इंजिनियर बसतो. एक पीडब्ल्यूडीचा बांधकाम, तिथं डेप्युटी इंजिनियर बसतो. म्हणजे फक्त मंगळावर जाण्यासाठी पैसे खर्च करायचे, ग्रामीण भागामध्ये आणि कराडमध्ये विकासाची कामं करायची नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? काँग्रेसवाल्यांना विचारतो, कराड दक्षिण मध्ये विकासाची भाषा बोलली जाते. आगाशिवला 150 लेण्या आहेत पर्यटन स्थळासाठी, तर मागल्या 4 वर्षामध्ये पतंगराव कदमांनी 34 कोटी रुपये तिथे दिलेले आहेत. तर आज 4 वर्षामध्ये ते बांधकाम म्हणजे त्या डोंगराची डेव्हलपमेंट का होऊ शकली नाही? ते जर झाले असते तर स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता. एवढंच म्हणायचं मला. माझ्या माहितीप्रमाणे मलकापूरचे जे उपनगराध्यक्ष आहेत मनोहर शिंदे, त्यांनी सगळा तिथला अभ्यास करून महाराष्ट्र शासनाकडे ती योजना सादर केली. 4 वर्ष झाली साहेब. माझा ऐकून घ्या ना. ही नगरपालिका योजना इम्प्लिमेंट करत नाही. महाराष्ट्राचं टुरिझम महामंडळ आहे, त्यांच्याकडे निधी तो वर्ग झालेला आहे. त्यांनी त्याचा सर्वे केलेला आहे, त्यांनी त्याचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. लवकरच ते काम सुरू होईल. माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आणि विलास काकांचे प्रतिनिधी यांच्यासाठी आहे की बराच वेळ मी ऐकतोय की रस्त्यासाठी एवढा निधी दिला, एरोव्याच्या रस्त्याचा प्रश्न ऐकला, पण एक 24 तारखेची घटना आहे. माझ्या मित्राची सासू बबिता ढवळे, मी नाव स्पष्ट सांगतो, तर ते खड्ड्यातून जाताना कोळे गाव आहे त्याच्यासमोर त्या खड्ड्यातून जाताना त्यांचे मिस्टर एका शाळेवर मुख्याध्यापक आहेत. जाताना त्या खड्डा चुकवताना खड्ड्यात गाडी गेली आणि त्यांचा तोल जाऊन त्या मागं पडल्या आणि 5 मिनिटात त्यांचं तिथं दुःखद निधन झालं. तर यासाठी जबाबदार कोण? उत्तर द्या जाधवजी. मला वाटते सुरुवात तुमच्यापासून करूयात. ठिकाणी कराड डेबेवडी हा राज्य शासनाचा राज्यमार्ग आहे आणि त्यापासून खाली कोळ्याला जाणारा रस्ता हा आमदारांनी दुरुस्त केला पाहिजे. अगदी त्यांचं म्हणणं रास्त आहे. कोळे आणि पुढे जाणारे जे रस्ते आहेत किरप्याकडं, ते रस्ते खड्डे असतील, पावसामुळे अतिपावसामुळे खड्डे पडले असतील, झालेल्या दुर्घटनेविषयी आपण दिलगिरी व्यक्त करू, पण तो रस्ता चांगला नसेल याशी मी सहमत आहे आणि तो निश्चितपणे चांगला होईल. तुम्ही बसा, तुम्ही प्रतिनिधी नाही आहात, तुम्ही बसा. हा बोला. ठीक आहे. आणि काँग्रेसकडे उत्तर पाहिजे त्यांना. त्यांचं म्हणणे मृत्यूला जबाबदार कोण? आता मृत्यूला जबाबदार ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आता 100 कोटी रुपये देऊन 4 लेनिंग त्या रोडचं होतंय. या उपाययोजना, हे पडणारे खड्डे, सततचा होणारा त्रास, दरवर्षी होणारे नवे रस्ते, यापेक्षा त्याच्यावरती आता कायमस्वरूपी उपाय म्हणून तो रस्त्याचा 4 लेनिंग होणार आहे आणि 100 कोटी रुपयाचा निधी त्याच्यावर खर्च होणार. माझा हा प्रश्न सर्व उमेदवारांसाठी आहे. आमच्या तमाम कराडकरांची इच्छा होती कराड हा जिल्हा व्हावा, पण त्यावरती कुणाचं काय मत आहे प्रत्येकाने सांगावं. ती मागणी कोण लावून धरणार आहे आणि आमचे हे स्वप्न कधी पूर्ण होणार आहे ते सर्वांनी सांगावं. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. इकडनं सुरुवात नाही, आता इकडनं सुरुवात करूयात. बसा उत्तर द्या. इथं सर्व तरुण वर्गांची जी मागणी आहे, त्यांना बोलू देत. अरे तुम्ही त्यांना बोलू सर्व देत. तरुण वर्गाची जी मागणी आहे की कराड ठीक आहे, तुमचे आरोप प्रत्यारोप नका करू. कराड मतदारसंघ हा जिल्ह्यामध्ये परिवर्तन झाला पाहिजे ही इथल्या सर्व तरुण वर्गाची इच्छा आहे. फार दिवसापासून आहे, तसेच ज्येष्ठांची सुद्धा आहे. परंतु हे लोक आपापसामध्ये इतके बांधलेले आहेत की गेले 1 तास कसा गेला हे कुणालाही कळालेलं नाही. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये सातारा जिल्हा, कराड जिल्हा कधी होईल हा प्रश्न सुद्धा त्यांच्याकडे नसणार आहे. परंतु बहुजन समाज पक्षाला एक वेळ संधी द्या. कराड हा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. मनसे येते मी. मनसे प्रत्येकाला संधी द्या. कराडची जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर कराड जिल्हा होणं हा क्रमप्राप्त आहे आणि तो न्यायाचाही आहे. त्यामुळे कराड जिल्हा व्हावा यासाठी कुठल्याही पक्षाने त्यामध्ये दुमत न मागता एक मताने त्याची आम्ही मागणी करू आणि तो होण्यासाठी एक मताने हातात हात घालून काम करू. मी एवढं यावेळेला उत्तर द्या. सातारा जिल्हा फोडून त्याचा कराड जिल्हा वेगळा व्हावा. ठीक आहे. भाजप अशी नाही अशी कल्पना माझ्या मित्रांनी मांडली, परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळे कराड जिल्हा झालेला नाही. ठीक आहे. भाजप ज्या वेळेला या 3.5 वर्षापूर्वी माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांची आशा होती की यावेळेला कराड जिल्हा होणारच
आणि कराड परिसरातील आसपासच्या 5 तालुक्यातील लोकांना वाटत होतं की हा जिल्हा कराड जिल्हा ह्या वेळेला होईल, परंतु दुर्दैवाने तो कराड जिल्हा झाला नाही. परंतु आमच्या जाहीर वचननाम्यामध्ये आम्ही पहिलंच लिहिलेलं आहे, आता तुम्ही कोणी वाचायचं कराड जिल्हा होईल म्हणून. शिवसेना थोडक्यात कराड जिल्हा व्हावा ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही आटोकाट प्रयत्न करणार हा जिल्हा होण्यासाठी. ठीक आहे. काँग्रेस राज्य शासनाचं छोटे जिल्हे व्हावेत हे धोरण आहे. आत्ताच परवा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. मुख्यमंत्र्यांनी 100% कराड जिल्हा व्हावा अशी संकल्पना आहे. त्याकरता लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी आता तयार केलेलं आहे. सातारा जिल्ह्याचं आरटीओ ऑफिस फोडून कराडला MH50 झालं. आता आधुनिक कोर्ट झालं. कराडला एसटी स्टँड झालं. रेव्हेन्यू ऑफिस झालं. कराडचे सगळे येणारे रस्ते 4 पदरी झाले. पुढच्या सरकारमध्ये पहिलं धोरण कराड जिल्हा 100% होणार. मी मोहनराव जाधवांना प्रश्न विचारतो. मी गेले 8-10 महिने झालं विद्यानगर सैदापूरमध्ये बेकायदेशीर बांधकाम चालू आहेत, त्याच्यावरती कारवाई करा. ग्रामपंचायतीला वारंवार पत्र दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र पाठवलंय पुराव्यानिशी की इथं बेकायदेशीर बांधकाम चालू आहेत. ग्रामपंचायतीने बेकायदेशीर बांधकाम 171 प्लॅन असेच वाटलेले आहेत. त्याला नगर रचना टीपीचा काही प्लॅन सँक्शन करून घेतला नाही. माझा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या घरापाशी उपोषण लावणार होतो हे सांगितलं होतं. त्यांनी मला कुठलंही काही निवेदन दिलं नाही, काही नाही, काही कारवाई करतो असं काही दिलेलं नाही. शासनाने 2010 साली बांधकामाचे प्लॅन मंजूर करायचे ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेतलेले आहेत आणि ते टाउन प्लॅनिंगचे सुपूर्द झालेले आहेत. पूर्वी जे प्लॅन मंजूर झालेले आहेत त्याची कामं परिसरामध्ये चालू आहेत. त्याचा बेकायदेशीर बांधकाम म्हणता येणार नाही. ठीक आहे. हा आरोप तुम्ही खोडून काढताय. मला अपेक्षित असं होतं या ठिकाणी की एवढा मोठा तुमचा सुपीक जिल्हा, शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील असं मला वाटलं होतं, पण कोणी विचारलं नाही. मला फक्त तो प्रश्न इथे तुमच्या वतीने उपस्थित करायचा, कारण तुम्ही गोंधळ घालताय, माझ्याकडे वेळ नाहीये. मला गोरखजी तुम्हाला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे. या ठिकाणी क्षारयुक्त जमिनी होत आहेत, मुबलक प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणी पुरवठा केला जातो म्हणून, आणि दुसरीकडे परिस्थिती अशी आहे खटाव किंवा मान हे जे जिल्हे आहेत ते कायम दुष्काळी आहेत. नियोजनाचा अभाव नाहीये. हा कराड तालुक्यामध्ये पाणी हे मुबलक आहे. शेती सुफलाम आहे. ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात होतं. साखर कारखाने आहेत, साखर सम्राट आहेत. त्याचबरोबर नव्यानं उदयाला आलेले शैक्षणिक म्हणजे शिक्षण सम्राटे आहेत. त्याचबरोबर पाण्याचं जे नियोजन झालं पाहिजे ते होत नाही. वास्तविक शेतीला जे पाणी पाहिजे ते सहकारी संस्थांमार्फत, सहकारी साखर कारखान्यामार्फत पाणी योजनांद्वारे शेतकऱ्यांना पाणी दिलं जातं. पण त्या पाण्याचं वाटप जे नियोजन झालं पाहिजे, जेवढं पिकाला जेवढं पाणी दिलं पाहिजे त्याच्यापेक्षा अतिरिक्त पाणी दिल्यामुळं इकडच्या जमिनी म्हणजे कराड तालुक्यातल्या जमिनी क्षारयुक्त होतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं पर्यायानं नुकसान होतंय. ह्याचं कुठंतरी राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. त्या जमिनी योग्य दर्जाच्या चांगल्या आणि पिकाऊ जमीन आहेत. हे राजकीय पक्षांनी विचार केला. तुम्हाला मला विचारायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हीच द्या की ऊस दरासंदर्भात वारंवार या ठिकाणी भूमिका मांडली जाते, त्याच्यावरती तोडगा का निघू शकला नाही आतापर्यंत? शेतकरी संघटना सातत्यानं ऊस दराच्या विषयानं आंदोलनं करत असते. कारखान्याच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात झाल्या त्याला संपत कमिटीच्या वगैरे अनेक सवलती मिळाल्या. जे कारखाने उशिरा सुरू झाले अलीकडच्या 5 वर्षामध्ये या सर्व कारखान्यांना शासनाकडून जे निधी मिळाले ते मिळाले नाहीत. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक साखर कारखान्याच्या दरामध्ये व्हेरिएशन आहे, बदल आहे. आणि मगाशी आमच्या मित्रांनी जो प्रश्न उपस्थित केला क्षारपड जमिनींचा, ज्या नदीकाठच्या भागामध्ये सकल भाग आहे त्यामध्ये अतिरिक्त पाण्यामुळे, जादा पाण्याच्या वापरामुळे क्षारपड निर्माण झालेले आहे. आणि आपण त्या ठिकाणी सरी वगैरे असं काढून शेतकऱ्यांनी स्वतः त्यात प्रयत्न करून जिप्सम वापरून त्या जमिनी पुन्हा सुधारल्या पाहिजेत असं माझं मत आहे. थोडक्यात उत्तर घ्यायचं. आता अगदी शेवटचा प्रश्न प्रत्येकाला असेल, शांतपणे आणि अगदी मोजक्या शब्दात उत्तर द्या की मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं. सुरुवात करूया. काँग्रेस. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद कराडच्या पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या निमित्तानं मिळालेलं आहे. आपलं मत दुसऱ्याला दिलं तर ते आमदार होणार आहेत. आणि जनमत चाचण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रथम पसंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मिळालेली आहे. चव्हाण साहेबांच्या नंतर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीचं काम केल्याचा आमचा ठाम विश्वास आहे आणि जनतेनं त्यांच्या महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याला मतदान करावं असं आपलं मत आहे. ठीक आहे. शिवसेना. एनसीपी काँग्रेसचं सरकार आपण 15 वर्ष बघतच आहात. गुजरातच्या जनतेने पंतप्रधान मोदी दिले भारताला, आणि मला आता जनतांना बोलायचं की आता महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेचा मुख्यमंत्री दिला पाहिजे. ठीक आहे. भाजप. गेली 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अन्याय अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या वरती ऊस दरासंदर्भात त्यांनी केलेली आंदोलनं, त्यांनी आंदोलन काढलेली, मोडून काढलेली आंदोलनं
हा सगळा विचार करता गेली 15 वर्ष हा राज्य या सरकारनं खूप पाठीमागं नेलेला आहे. हे राज्य जर पुढे आणायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि म्हणून अतुल भोसलेंना निवडून दिलं पाहिजे. सर्वांगीण विकास पुढे चालू ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला आधार देण्यासाठी विलास काका निवडून आले पाहिजेत आणि म्हणून ते अपक्ष होते. ठीक आहे, मनसे. या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काही विकास आराखडा जो माननीय राजसाहेबांच्याकडे आहे, राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी या ठिकाणी मला मतदारांनी निवडून द्यावं. त्याचबरोबर माझ्या विरोधामधले जे काही उमेदवार आहेत हे सगळे एकाच विचाराचे आहेत, काँग्रेसच्या विचाराचे आहेत. आज जरी ते वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले असले तरी ते सगळ्या एका विचाराचे आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध मनसे अशीच लढत या ठिकाणी आहे. त्यामुळे मतदारांनी मला निवडून द्यावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, बीजेपी हे किती जरी झाले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्यांची आतून मिलीभगत आहे. ह्यांच्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, खास करून कराड दक्षिणच्या जनतेला धोका आहे. त्या लोकांचा धोका होऊ नये म्हणून त्यांनी हत्तीला निवडून द्यावं. ठीक आहे, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकलेली आहे. गोरखजी, एक शेवटची कमेंट अगदी थोडक्यात. गेले तास झालं आपण राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधीचं वेगवेगळे म्हणणं प्रश्नोत्तराद्वारे त्यांचं मनोगत ऐकलेलं आहे. माझं कराड दक्षिण मतदारसंघातलं पत्रकार म्हणून आव्हान असं आहे की प्रत्येक जे आपलं मत मांडलं ते खरं की खोटं हे आपण विचार करा आणि योग्य, चांगलं, सुशिक्षित जे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान करा. असं खरं का खोटं ह्याचा मात्र निश्चित विचार करा. बिलकुल. तुम्ही सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि इथल्या जनतेचे सुद्धा आभार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आरोप प्रत्यारोप ऐकलेले आहेत. या मातीने 2 वेळा राज्याला नेतृत्व दिलं, आता तिसऱ्यांदा ही संधी देणार की जे ज्येष्ठ नेते त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवणार आणि भाजप शिवसेना जी या ठिकाणी स्वबळावरती लढतीये ते या ठिकाणी रिंगणात उतरलेले. त्यांचा निकाल काय असेल, धक्कादायक काही पराभवांची मालिका इथे सुरू होते का हेच पाहायचे. मात्र सगळ्यात लक्षवेधी लढत असेल दक्षिण कराडची. या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते आपण मगाशी जसं ऐकलं लोकमंगल प्रस्तुत, या ठिकाणी शुगर कारखाना. मात्र ट्रॅव्हल प्रायोजक होते या ठिकाणचे चौधरी यात्रा आणि कंपनी. कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा नवीन मतदारसंघात इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.